प्रेज द लॉर्ड. गॉड इज गुड अँड ऑल द टाइम. विश्वास ठेवा, आज प्रभू त्याच्या वचनाद्वारे तुमची भेट घेणार आहे. कारण तो देव त्याचं काम त्याच्या वचनातूनच करतो. वचन सांगतं स्तोत्र 107:20 मध्ये, तो देव आपलं वचन पाठवून त्यास निरोगी करीतो व नाशाच्या खड्ड्यातून बाहेर काढतो. देवाचं वचन हिलिंग करतं आणि डिलिव्हरन्सही करतं. देवाचं वचन आरोग्यही देतं आणि सुटकाही देतं. तर निश्चित आज वचनाकडे आपलं लक्ष पुरवूया. नीतिसूत्र 16:20 सांगतं, जो देवाच्या वचनाकडे आपलं लक्ष पुरवितो त्याचेच कल्याण होते. आमेन. आपल्या जीवनामध्ये कल्याण प्राप्तीसाठी महत्त्वाची गोष्ट आहे देवाच्या वचनाला लक्षपूर्वक ग्रहण करणं, लक्षपूर्वक प्रत्येक गोष्टीला महत्त्व देणं. कारण हा कुठला जगाचा प्रचार नाही, जगाचं भाषण नाही, तर हे स्वर्गीय परमेश्वराच्या स्वर्गीय पुस्तकातून येणारं प्रवचन आहे, जे जीवनाबरोबर सार्वकालिक जीवन देण्यास समर्थ आहे. आमेन. हालेलुया. येशू ख्रिस्ताने जवळजवळ 3 वेळा या सार्वकालिक जीवनाच्या गोष्टींकडं आमचं लक्ष वेधलंय. सार्वकालिक जीवन का पाहिजे? कारण जर सार्वकालिक जीवनाचा अनुभव मिळत नाही तर सार्वकालिक मरणाच्या यातनेत अधोलोकात जावं लागेल. येशू ख्रिस्ताला या जगात पाठवण्यामागचा पित्याचा जो मनोदय, पित्याचा जो प्लान, स्वर्गाची जी योजना आहे ती योजनाच हे सांगती. योहान 3:16 प्रमाणे देवाने जगावर एवढी प्रीती केली, म्हणजे केवढी प्रीती केली, की त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगासाठी नुसतं संदेशवाहक म्हणून पाठवला नाही, नुसतं भविष्यवक्ता म्हणून पाठवलं नाही, नुसतं हिलिंग मिराकल डिलिव्हर करण्यासाठी पाठवलं नाही, तर देवाने या जगात आपल्या एकुलत्या पुत्राला यासाठी पाठवलं. एवढी प्रीती यासाठी केली की आदामाच्या काळापासून तर प्रभू येशूच्या काळापर्यंत मरणाने राज्य केलं होतं आणि मरणाचं राज्य लोकांना त्यांना सार्वकालिक मरणाकडे घेऊन चाललं होतं. आणि येशू येण्यामागचा उद्देश हा होता, जे सार्वकालिक मरणाकडे चाललेत त्यांना त्याच्या बलिदानातून सार्वकालिक जीवनाकडे न्यावं. हालेलुया. येशूचा मूळ उद्देश, येशू कुठल्या धर्माची स्थापना करायला या जगात आला नाही. ही मानव जात आदामापासून तो बायबल सांगतं मोशेपर्यंत, म्हणजे नियमशास्त्र जोपर्यंत अंमलात होतं, म्हणजे कर्मकांड जोपर्यंत लोक करत होते तोपर्यंत मरणाने राज्य केलं. आणि त्या मरणाला प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या मरणाने हरवलं आणि मरणावर विजयी होऊन तो पुनरुत्थान करून पुनरुत्थित ख्रिस्त होऊन या जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी सार्वकालिक जीवनाचा मार्ग खुला केला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमचं जीवन या जगामधलं क्षणिक आहे. मी किती वर्ष जगाल, तुम्ही किती वर्ष जगताल काही माहिती नाहीये. या आयुष्याला मर्यादा आहे, या आयुष्याला लिमिटेशन आहे. पण या आयुष्यानंतर एक आयुष्य आहे ज्याला सार्वकालिक जीवन म्हणतात. आणि त्या सार्वकालिक जीवनात जाण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्तच. त्याच्याशिवाय कोणी सार्वकालिक जीवन देऊ शकत नाही. या जगामधून आम्हाला हा प्रवासामध्ये असतानाच आम्हाला सार्वकालिक जीवनाचं तिकीट येशूकडून कन्फर्म करून घ्यायला पाहिजे. म्हणून येशू म्हटला, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून कोणी पित्याजवळ जाऊ शकत नाही. आमेन. म्हणजे आम्हाला येशू हा धर्मातून नाही, तर येशू हा जीवन परिवर्तनातून प्राप्त होतो, जो सार्वकालिक मरणातून सोडवतो आणि सार्वकालिक जीवनात घेऊन जातो. आमेन. येशूचं नाव जीवन आहे, म्हणून तो मार्ग सत्य व जीवन मीच आहे. आमेन. हालेलुया. थोडंसं आज आपण कशा पद्धतीने जे कार्य चालू होतं, एका मनुष्याद्वारे जे पाप आलं, रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 12 पासून 14 पर्यंत थोडं ऐकूया.
जग हे देवापासून नाहीये, जग हे दुष्टाने आणलेलं आहे. जगामध्ये सर्व गोष्टी त्याने आणलेल्या आहे. जग दुष्टाला वश झालेलं आहे. अशा पापी जगावरती देवाने आपला पवित्र पुत्र पाठवला की त्या पापी जगातून तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन मिळावं. आमेन. ऐकूया. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले. एका माणसाच्या द्वारे, प्रथम मनुष्याच्या द्वारे, त्याच्या आज्ञाभंगामुळे, त्याने चूक केल्यामुळे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले. आणि पाप आल्याबरोबर पापाच्या जोडीदाराने मरणाने प्रवेश केला. आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. सर्व माणसांमध्ये, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, बुद्ध असो, जैन असो, कुणी असो. आज मला सांगू दे की हिंदू मध्ये कोण वेगळं मरते, ख्रिश्चन मध्ये कोण वेगळं मरते, मुस्लिम मध्ये कोण वेगळं मरते का? मरण ते मरण आहे. बायबल ह्याचा दुजोरा देते. सर्व माणसांमध्ये मरण पसरलं कारण नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होतेच. नियमशास्त्र म्हणजे कर्मकांड. आज जे जग सांगते, पण या कर्मकांडाने कुणाचं तारण होत नाही, उद्धार होत नाही. म्हणून बायबल सांगतं तुमचं तारण कर्माने नाही तर येशूवरील विश्वास आणि देवाच्या कृपेने झालेला आहे. पुढे. पण नियमशास्त्र नसेल म्हणजे पाप गणण्यात येत नाही. पुढे. तथापि आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. आदामापासून मोशेपर्यंत म्हणजे मोशे त्या व्यक्तीपर्यंत नाही, त्यांनी आणलेलं जे देवाकडून नियमशास्त्र, जे कर्मकांड, येशूपर्यंत. नियमशास्त्र कुठपर्यंत होतं? येशूपर्यंत. आणि येशू वधस्तंभावर जे म्हटलं पूर्ण झाले. येशू म्हटलं मी नियमशास्त्र रद्द करायला आलो नाही तर पूर्ण करायला आलो. नियमशास्त्रामध्ये पहिले जनावरांचं बलिदान दिलं जात होतं. कोकरे, बकरे, जे काही जनावर, पक्षी तिथं अर्पण करण्यात येत होते. पण येशू म्हणतोय की आता ज्या देवाने नियमशास्त्र दिलं तो देव आता जनावर नाही, तर त्यासाठी जे योहान म्हणलं की हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा प्रिय कोकरा. तो कोकरा क्रूस खांबावरती बलिदान झाला आणि त्यांनी ते आपल्यातून पूर्ण झालं. म्हणून येशू ख्रिस्त आरोळी मारून म्हणाला इट इज फिनिश. पूर्ण झालं, आता कर्म करण्याची गरज नाही. तारणासाठी कृपा मोकळी झाली. मानव जातीमध्ये सार्वकालिक मरण नष्ट होऊन सार्वकालिक जीवनाला सुरुवात झालेली आहे. हालेलुया. पुढे. ज्यांनी आदामाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही त्याने राज्य केले. म्हणजे आदामाप्रमाणे कुणी उल्लंघन केलं नाही, आज्ञाभंग केली नाही, त्यांच्यावरती मरणाने राज्य केलं. आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. आदाम ही एक डमी होती. डमी. पहिला आदाम डमी होता, शेवटला आदाम येशू ख्रिस्त सार्वकालिक जीवन आहे. आमेन. पहिला आदाम हे फक्त एक सॅम्पल होतं आणि तो चुकला आणि तो त्या बहकाव्यात आला. परंतु शेवटला आदाम येशू ख्रिस्त त्याने पहिल्या दिवसापासून त्याला टक्कर दिली आणि वधस्तंभावर त्याची नांगी ठेचून टाकली. अधोलेखाच्या किल्ल्या त्यांनी काढून घेतल्या आणि मरणाचं जे सार्वकालिक मरणाचं मिशन सैतान चालवत होता ते मिशन त्यांनी थांबवलं आणि सर्वांना त्याच्या मरणातून सार्वकालिक जीवनाचा रस्ता तयार केला. हालेलुया. यात कुठलं धर्मांतर आहे? यात कुठला धर्म आहे का? काही नाही. येशूने संबंध मानव जातीसाठी हा मार्ग खुला केला आहे. 17 वचन डायरेक्ट वाचूया. कारण जर त्या एकाच इसमाच्या द्वारे या एकाच इसमाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले. म्हणजे एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात आला आणि मरणाचं राज्य सुरू झालं. तर ते कृपेचे व नीतिमत्वाचे दान, कृपेचे व नीतिमत्वाचे दान ह्याची विपुलता स्वीकारतात. ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे, त्या एकाच, त्याच्याशिवाय कोणी नाही, एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. आमेन. तुम्हाला कोणी विचारलं का तुम्ही येशूच्या मागे आले? त्या एकाच येशूच्या द्वारे मी सार्वकालिक मरणाच्या बंधनातून निघाले आणि सार्वकालिक जीवनात राज्य करायला जाणार आहे. आमेन. राज्य, अधिकार,
ती पोझिशन आम्हाला मिळणार आहे. आमेन. 6:23 वाचूया. रोम 6:23. पापाचं वेतन, आज्ञा उल्लंघनाचं वेतन, चुकीचं वेतन मरण होतं. प्रत्येक व्यक्तीला त्या गोष्टी भोगाव्या लागत होत्या आणि त्या मरणातून एक वेगळं मरण होतं, ते म्हणजे सार्वकालिक मरण, ज्यांचं तारण मोक्ष उद्धार न झाल्यामुळं. पुढे, पण देवाचे कृपादान आपला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. आमेन. हालेलुया. सार्वकालिक जीवन कुठल्या संप्रदायामध्ये नाहीये, कुठल्या धर्मामध्ये नाहीये. सार्वकालिक जीवन ख्रिस्ती धर्मामध्ये नाहीये. सार्वकालिक जीवन येशू ख्रिस्तामध्ये आहे. हालेलुया. कुठल्या धर्माने आम्ही सार्वकालिक जीवनात जाणार नाही. येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. अनंत जीवन, इटर्नल लाईफ आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये आहे. कारण सार्वकालिक जीवन देणारा एकच देव सापडला, तो म्हणजे येशू ख्रिस्त. सार्वकालिक जीवनासाठी त्याने स्वतःचं रक्त सांडलं, स्वतःचा देह कुचलला, स्वतःचा प्राण दिला, मरणावर विजयी होऊन अधोलोकाच्या किल्ल्या काढून त्या सार्वकालिक मरणातून सोडून सार्वकालिक जीवनात आणलं. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सार्वकालिक जीवनाविषयी येशू ख्रिस्त निकोदेमसला बोलला योहान 3:16 प्रमाणे. आणि नंतर येशू ख्रिस्त अशा एका समूहासमोर सार्वकालिक जीवनाविषयी एक वेगळी गोष्ट सांगतो. सार्वकालिक जीवनाविषयी 3 वेळा त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने बोलला. जो कोणी त्या पुत्रावर विश्वास ठेवल त्याचा नाश होणार नाही, म्हणजे विश्वासाद्वारे सार्वकालिक जीवन. आता इथं थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण जाणार आहोत. योहानाचा 6वा अध्याय आणि वचन 54. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवेन. आमेन. आता विश्वासाद्वारे सार्वकालिक जीवन यावरती आपण अभ्यास केलाय. आता या ठिकाणामध्ये खाण्याच्या द्वारे सार्वकालिक जीवन. बऱ्याच वेळेला इथं गोंधळ होतो आणि या ठिकाणामध्ये अज्ञानामुळे लोकांना या गोष्टी सांगता येत नाही आणि समजून घेता येत नाही. मला सांगू द्या, येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये हे स्टेटमेंट करतो आणि काही लोक, ख्रिस्त विरोधी लोक, या वचनाचा कुठंतरी एकदम मोठ्या प्रमाणामध्ये ॲडव्हर्टाईज करतात आणि बघा यांचा देव त्याचं शरीर आणि त्याचं रक्त खाण्यापिण्याविषयी सांगतो. येशू ख्रिस्ताने काही गोष्टी कुठंतरी असं एकदम हाय लेवलचं असं काहीतरी सांगितलंय. पण इथं हे सांगण्यामागचं कारण काय, त्याच्यासाठी तुम्हाला संदर्भात जावं लागेल, तर तुम्हाला ते समजल. 6व्या अध्यायाची सुरुवात आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताच्या मागं एक मोठी जनसंख्या आली. 1000 होते, लाख होते, करोड होते, माहीत नाही. परंतु त्या ठिकाणामध्ये 5 भाकरी आणि 2 माशांचा चमत्कार झाला. किती लोक जेवले? 5000. पण लिहिले 5000 पुरुष होते. आता वाचनात जाणार नाही आपण, हे एकदम बालपणाचं शिक्षण आहे, हे तुम्ही खूप पूर्वी ऐकले. 5000 पुरुष होते. भाकरी कुणाकडे होती? म्हणजे आई आली असेल का त्याच्याबरोबर? पुरुषाबरोबर त्याची पत्नी आली असेल का? 5000 पुरुष म्हटल्यावरती 5000, तेव्हा तो 2 पण करत होते. आपण एकच पकडू एकाला. किती झाले? 5 आणि 5. आणि तेव्हा तर काही लिमिटेशन नव्हतं. 12 महिन्याचे 12 कॅलेंडर होते. म्हणून याकोबाला 12 मुलं आणि 1 मुलगी होती. आपण असं पकडू आजच्या जमान्याचं स्लोगन, हम दो हमारे दो. प्रत्येकाला 2 मुलं. किती झाले? 20,000. 20,000 लोक जेवून पण 12 टोपल्या वाचल्या. आता हे सगळं खायचा चमत्कार झाल्यावरती येशू ख्रिस्त तिथून शिष्यांना पाठवतो आणि निघतो. थोडं समजावून सांगण्याचं कारण काय आहे की तुम्हाला समजलं पाहिजे की येशू कोणत्या देहाविषयी आणि कोणत्या रक्ताविषयी सांगतोय. या ठिकाणामध्ये ज्या वेळेला येशू ख्रिस्त दुसऱ्या दिवशी ज्या लोकांनी माशाचे तुकडे आणि भाकरीचे तुकडे खाल्ले ना, ते लोक एकदम बेचैन झाले. गेला कुठं हा? त्यांनी पण येशूच्या मागं आपल्या नावा काढल्या. त्या येशू निघला BMW मध्ये, हे मागं निघले मारुती स्टीममध्ये. येशूला शोधलं आणि येशूला येऊन म्हणतात, प्रभूजी प्रभूजी, गुरुजी तुम्ही कुठं होता? आम्ही तुमचा शोध केला. येशू ख्रिस्त काही ठिकाणामध्ये असं एकदम डायरेक्टली बोलून जातो. कधी कधी डायरेक्टली बोलतात ना लोक, वाईट वाटून नका घेऊ, त्याच्यातून काहीतरी शिकून घ्या. येशू ख्रिस्त काय म्हणाला? योहानाचा 6वा अध्याय आणि वचन
25 पासून वाचा. तेव्हा तो त्यांना समुद्रापलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, गुरुजी, येथे कधी आलात? येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही चिन्ह पाहिली म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करीता. म्हणजे एक असा ग्रुप आहे जो येशूच्या मागे चर्चला येतो. आजही कशाला येतो? येशूकडे आलं चमत्कार होतो, भाकरी मिळती. जिथं इटिंग असेल तिथं मीटिंगला गर्दी आहे, जिथं फास्टिंग असेल तिथं. पण आम्ही त्या कॅटेगरीतले लोक नाहीये की येशू भाकरी देतोय म्हणून त्याच्या मागे. पण येशू त्यांना डायरेक्ट काय बोलला, तुम्ही जे चिन्ह पाहिलं त्याच्यावरून नाही, तर माझा शोध जे काल भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून तुम्ही माझा शोध करता. 27 वर्षामध्ये तो म्हणतो, नाशवान अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारला तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. हालेलुया. नाशवान भोजन के लिए श्रम मत करो, जो टिकने वाला अनंत जीवन का भोजन है उसके लिए श्रम करो. हालेलुया. हे नाशवान भोजन आहे, किती भारी खाल्लं, 5 स्टार मधलं खावा किंवा कुठलंही खावा, शेवटी त्याला मार्ग एकच आहे. आणि हे सगळं ऐकल्यावरती ज्यांनी भाकरीचा चमत्कार ऐकला, येशूचे शब्द ऐकले की सगळे पसार. तिथून पुढे येशू जसा गेला की त्याला सगळे एकदम धर्माचे मोठे मोठे अधिकारी, यहुदी, परुषी, शास्त्री, सगळे 12 गोत्रातले लोक, मोठे मोठे लोक, आणि ते येशू बरोबर बोलायला लागले. येशू त्यांच्याशी मानण्याविषयी बोलायला लागला. येशू म्हटला, तुमच्या पूर्वजांनी मान्ना खाल्ला तरी अरण्यामध्ये त्यांची प्रेत पडली. स्वर्गीय भाकर खाऊन पण ते अरण्यामध्ये मरून पडले. पण येशू काय म्हणतो डायरेक्ट 50 वचनामध्ये, स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. मी का मीच? मीच. च लागलाय ना. येस. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ते लोक बोलवते मानण्याविषयी, ते लोक बोलवते मोशेविषयी, ते लोक बोलवते अरण्यामध्ये आकाशातून पडणाऱ्या भाकरीविषयी बोलवते. पण येशू म्हटला की तुम्ही जर त्या भाकरीविषयी बोलता तर ती भाकरी खाऊन पण तुमचे पूर्वज मेले. पण मी जी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे ती जर कोणी खाईल तो सार्वकालिक मरणातून सार्वकालिक जीवनात प्रवेश करेल. हालेलुया. पुढे, जी भाकर मी देईल ती भाकर माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. आमेन. जगाच्या जीवनासाठी म्हटल्यावरती जगाला कशाला जीवन पाहिजे? जगाच्या जीवनासाठी म्हणजे मी पुन्हा तुम्हाला सांगतो, मागच्या सांगितलं, इथं जग म्हणजे पतित मानव जातीला संबोधित केले. पतित मानव जातीला बायबल सांगतं पापाचं वेतन मरण आहे. परंतु येशू इथं म्हणत आहे जगाच्या जीवनासाठी माझा देह भाकर स्वरूपामध्ये सार्वकालिक जीवन आहे. समजते का? जगामध्ये जीवन नव्हतं. जगामध्ये मनुष्याच्या आज्ञा उल्लंघनामुळं, पापामुळं, मरणाच्या राज्यामुळं जगामध्ये मरण राज्य करत होतं. आणि येशू म्हणतो मी भाकर म्हणजे मी स्वतः जगाच्या जीवनासाठी आहे. या जगाला जीवनाची आशा नव्हती, ती आशा फक्त येशूने दिलेली आहे. आमेन. तेव्हा 52 वचनामध्ये असं झालं बघा काय झालं. तेव्हा यहुदी आपसात वितंडवाद म्हणजे आपसामध्ये त्यांनी एकदम गरमागरम चर्चा केली. वितंडवाद, डिबेट. आज लोकांना हे खूप आवडतं, डिबेट करायचं. मला सांगू द्या, डिबेटमध्ये आजपर्यंत येशू ख्रिस्त जिंकला, पण ज्यांच्या विरुद्ध जिंकला ते प्रभूच्या राज्यात आले नाही. माझं ज्ञान, माझं नॉलेज सर्व काही डिबेटसाठी, वितंडवादासाठी नाहीये, तर माझं ज्ञान अशा पद्धतीने उपयोगात आणावं त्याद्वारे कुणाचं तरी जीवन बदलावं आणि तो सार्वकालिक जीवनाचा वारीस व्हावा. त्यांनी वितंडवाद करू लागले व म्हणाले हा आपला देह आम्हाला खावयास कसा देऊ शकतो. पुढे यावरून येशू त्यांना म्हणाला मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. आता हे ऐकल्यावरती हे तर शास्त्री परुषी थोडंसं काय दगड उठल्याची येशूच्या विरुद्ध.
येशूसाठी दगड उचलायचे. आज हे एवढ्या काही गोष्टी ऐकल्यावर ते सगळं त्यांच्या डोक्यावरून गेलं. थोड्या वेळापूर्वी निकोदेमसला पण त्यांनी चक्कर आणली होती. नव्याने जन्मल्याशिवाय देवाच्या राज्यात कोणी जात नाही. आणि तो लगेच म्हणतो आईच्या पोटात कसं शिरू. मग येशूने त्याला समजावून सांगितलं. पण या ठिकाणामध्ये या लोकांनी, पहिले लोक आले होते, चमत्काराची भाकर आणि मासे खाल्ले. येशूने त्यांना पळवून लावलं. तुम्ही भाकरीसाठी आले होते, आले नाही परत. काही लोक चमत्काराला नमस्कार करतात, येशूकडे येतात, ते मानणारे आहेत. पण जे जाणणारे आहेत ना, त्यांना काय मिळू अगर ना मिळू, ते येशूच्या मागे चालणं सोडत नाही. आमेन, हालेलुया. या ठिकाणामध्ये हे ज्ञानी लोक होते. त्यांना येशूने क्लिअर कट सांगितलं, माझा देह. आता येशू ख्रिस्त असं म्हटलं की धरा हा हे मांस खा. मग आज असं काय मिळेल आम्हाला सार्वकालिक जीवन? येशू ख्रिस्त या भौतिक दृष्टिकोनातून नाही बोलला. तर चला तुम्हाला चांगलं समजावं म्हणून, या जगाचं जे काही उत्पत्ती झाली ते देवाच्या शब्दाने झाली, देवाच्या वचनाने झाली. आणि देवाचं वचन कोण आहे? तर योहानाचं पहिल्या अध्यायाकडे थोडंसं मागं जाऊया. पहिला अध्याय वचन 13 पासून वाचा. त्याचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा ह्यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. थांबूया. या जगामध्ये तुम्ही आणि मी जे जन्मलो, आपल्या आई वडिलांच्या द्वारे जन्मलो. त्याच्यामध्ये महत्वपूर्ण गोष्ट आहे मनुष्याची इच्छा आणि मनुष्याचं रक्त. याच्याद्वारे एक बालक आईच्या पोटात जन्म घेतो. पण बायबल इथे सांगतं की येशूचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा किंवा मनुष्याच्या इच्छेने झाला नाही, तर देवापासून झाला. तर कसा झाला? तर 14 वचन ऐका. शब्द देही झाला. थांबूया. शब्द देही झाला, वचन देहदारी हुआ. तो तुम्हें क्या खाना है? देह खाना है कि वचन खाना है? समजलं येशूला काय सांगायचंय? समजलं? जो माझा देह खातो, जो माझा देह खातो म्हणजे तो त्याच्या शरीराविषयी बोलत नाहीये. शब्द देही झाला, वचन देहदारी हुआ. जो खुदा का वचन मैंने लाया है, तुम्हारे लिए लाया है, जो वचन को खाएगा. अभी इन दिनों में वचन को खाने वाले बहुत कम है, लेकिन वचन को सूंघने वाले बहुत है. बहुत बढ़िया वचन. त्याला चांगलं समजून घेण्यासाठी यिर्मया 15:16 वाचा. मला तुझी वचने प्राप्त झाली. मला वचन आहे का वचने? वचने अनेक वचन आहेत, एकच वचन आहे. काय लोकांना एकच आवडतं, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काय उणे पडणार नाही. सगळ्यांना गोड गोड वचन आवडतात. पण मला गोड असो किंवा कडू असो, जे वचन मला प्राप्त झाले, तुझं वचने मला प्राप्त झाली, तुझी वचने मला प्राप्त झाली, ती मी स्वीकारली. ती मी हिंदी में दिया है, मानो उसे मैंने खाया. मराठीत पण त्याचा संदर्भ खाली दिलाय, सेवन केली. मला सांगू द्या, बिर्याणी किती पण भारी असू द्या, फक्त तिचा सुगंध घेऊन पोट भरत जोपर्यंत ती पोटात जात नाही. कोणत्या पोटात गेली पाहिजे? शारीरिक पोटात गेली तर शारीरिक ताकद. तसंच आत्म्याला एक पोट आहे, ज्याला येशूचा देह म्हणजे येशूचं वचन. त्या पोटामध्ये ज्या येशूचं वचन जाईल, त्यावेळेला मी त्या वचनाच्या द्वारे जे वचन माझ्या, जसं शारीरिक भाकर माझ्या शरीराला धष्टपुष्ट करते, तसंच आत्मिक भाकर येशूचा देह म्हणजे येशूचं वचन मी नुसतं ऐकत नाही, तर ते वचन मी ग्रहण करतो, माझ्या आतमध्ये घेतो, माझ्या आत्म्याला खाऊ पिऊ घालतो. त्यावेळेला ते वचन मला आत्मिक दृष्टीने मजबूत आणि बलवान करतं. हालेलुया, हालेलुया. काय म्हणतो पुढे यिर्मया अजून? तुझे वचन माझा आनंद, माझ्या जीवाचा उल्हास अशी होती. तुझी वचने माझा आनंद आणि माझ्या जीवाचा उल्हास असे होईल. वाव, हालेलुया. मला सांगू द्या, जीवाला आनंद कधी वाटतो? भूक लागल्यावरती, पोट भरल्यावरती. भूक लागलेल्या अवस्थेमध्ये मग तिथं शिळी भाजी का असाना, तिथं पटापटा गिळतो माणूस, आहे का नाही? त्याच्या जीवाला आनंद मिळतो. तसंच तुम्हाला
देवाच्या वचनाची भूक लागली पाहिजे. येशूचं शरीर खाणं म्हणजेच येशूचं वचन खाणं. येशूने सैतानाला काय उत्तर दिलं? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आणि ते वचन म्हणजे येशूचं शरीर, ते वचन म्हणजे येशूचा देह. ते वचन जो कोणी खातो त्याला सार्वकालिक जीवनाची हमी आहे. आता तुम्ही रोज खाता का संडेला मी तुम्हाला चारतो तेव्हा खाता? आता हा पण प्रश्न आहे. जो रोज देवाचं वचन खातो, जसं सकाळी काय लोकांना नाश्त्यापासूनच सुरुवात नाही झाली तर त्यांचं सकाळपासूनच कटकट चालू होऊन जाते, तसं तुमच्या आत्म्यामध्ये तुम्ही बेचैन झाले पाहिजे. जोपर्यंत ज्याला वाचता येत नाही, हरकत नाही, त्यांना मोबाईलमध्ये किंवा ऑडिओमध्ये त्यांना बायबल द्या. पण ज्यांना वाचता येतं, मला सांगू द्या, तुम्ही हे जीवनाची भाकर ही तुम्ही वाचता का? वाचल्यानंतर त्याला खाणं म्हणजे मनन आणि चिंतन म्हणतात. काही लोकांनी बायबल कितीतरी हजार वेळा वाचलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. पण तुमचं आणि माझं काय? मी वाचल्यानंतर त्या वचनाच्या भाकरीवरती आज देव माझ्याशी काय बोलतोय, आज मला कोणता देह खायला दिलाय, आज मला एकदम चांगला पार्ट मिळालाय का कडू पार्ट मिळालाय? नाही तर काय लोकांचं वाचन कसं आहे, नेहमी जोक सांगतात ना लोक. एक व्यक्ती नेहमी रोज बायबल काढतो आणि उघडतो आणि त्याच्यामध्ये आज काय पाहतो तो? यहूदा इस्करियोतनी फाशी घेतली. लगेच सगळे माझ्यासाठी परत काढतो, तूही जाऊन तेच कर. असं आहे का काय? मला माझी जीवनाची भाकर ही नुसती वाचायची नाही. नुसतं वाचलं म्हणजे सुगंध घेणं. बिर्याणी नुसतं सुगंध घेऊन पोट भरणार नाही. त्या बिर्याणीतला प्रत्येक कण आणि कण जे ताट पुसून खातो ना आम्ही, आहे का नाही? काही असो, ते आम्हाला आमच्या जीवाला, शारीरिक जीवाला आनंद देतो. आज मस्त झालं. येशू काय म्हणतो या ठिकाणामध्ये? सार्वकालिक जीवन हेच आहे. काय आहे की सार्वकालिक जीवनाविषयी तो म्हणतोय की जो कोणी माझा देह खातो आणि माझं रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. आमेन, हालेलुया. जुना करार सांगतो की रक्तामध्ये जीवन आहे. काय म्हटलेले? येशू ख्रिस्त काय म्हणाला? मार्ग, सत्य. मी ज्यावेळेस त्याचं वचन, त्या वचनामध्येच योहान 6:63 सांगतं, देवाच्या वचनामध्ये आत्मा आणि जीवन आहे. आमेन. त्या भाकरीमध्ये मला सांगा बघा, आता एखादं उदाहरण, एखादा प्राणी एखाद्या दुसऱ्या म्हणजे वाघाने हरणला ज्या वेळेला जास्त तो जबड्यात पकडतो, त्याच्या दाताला मांस बरोबर रक्त लागतं का? लागतं का नाही लागतं? मग तसंच आम्ही सुद्धा आमच्या आत्म्याने वचनाला ज्यावेळेस, येशूचा देह म्हणजे वचन ज्या वेळेला आम्ही खातो त्यावेळेला देह आणि रक्त या दोन्हीचा अनुभव मिळतो. त्याचं वचन मला योग्य दिशेत नेतं, मला सामर्थ्य पुरवतं, मला सर्व प्रकारची ताकद देते आणि त्याचं रक्त मला माझ्या सर्व पापापासून प्रतिदिवशी शुद्ध करतं. आमेन. वलांडण सणाची सुरुवात ज्या मिस्रामध्ये झाली, ज्या मरी सगळीकडे येणार होती, देवाने इस्रायल लोकांना काय सांगितलं? तुमच्या घरामध्ये तो कोकरा कापा, 1 वर्षाचा कोकरा कापा, नर कोकरा कापा, त्याचं रक्त वरती कपाळपट्टी दार बाहेर लावा आणि त्याचं मांस शिजवून खा. असं लिहिलंय का? भाजून खा. काय लिहिलेले? अजिबात शिजवून खाऊ नका, भाजून खायला लावलेले. का? भाजण्यामागचं कारण काय? भाजताना काय लागतं? डायरेक्ट मांस भाजताना काय लागतं? निखारा, अग्नी. तसंच तुम्ही नुसतंच असंच वचन खाऊ नका, पवित्र आत्म्याच्या अग्नीने, आराधनेमध्ये त्या निखाऱ्यावरती या आणि मग येशूचं वचन, येशूचा देह ज्याला म्हणतात त्याला भाजून खा. रक्त दारबायांना, त्या घराच्या दारबायांना रक्त, येशूचं घर आता तुमचं शरीर आहे, तुमचं शरीर त्याचं मंदिर आहे. त्या शरीराला ते रक्त लावा. ना कुठली मरी, ना कुठला हल्ला तुमच्यावर होणार नाही. रक्त तुम्हाला सुरक्षा देतं, रक्त तुम्हाला शुद्धता देतं, रक्त तुम्हाला कुंपण देतं. परंतु येशूचं शरीर म्हणजे वचन
तुम्हाला येशूमध्ये टिकवून ठेवतं. आणि त्याच गोष्टीमुळे येशू म्हणतो, जो कोणी माझा देह खातो, जो कोणी माझं रक्त पितो, सार्वकालिक जीवन त्याचंच आहे. योहान 3:16 प्रमाणे सार्वकालिक जीवनासाठी पित्याने त्या ठिकाणामध्ये योजना केली आहे, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण विश्वासानंतर पुढची पायरी काय आहे? खाण्याची. विश्वासानंतर पुढची पायरी काय आहे? खाण्याची. त्याचं वचन मी खाल्लं पाहिजे. जो देवाचं वचन खातो त्याला त्याचा आनंद मिळतो. यासाठी रोज मला येशूचा देह खाणं गरजेचं आहे. म्हणजे वचन रोज ग्रहण करणं आणि रोज त्याचं रक्त अप्लाय करणं, याद्वारे सार्वकालिक जीवन हे मला प्राप्त होतं. येशू ख्रिस्ताने शिष्यांबरोबर शेवटलं भोजन केलं, ते वलांडनाच्या भोजनाशीच कनेक्टेड होतं. आणि त्यांनी हे दाखवून दिलं की आता जगाचं पाप भरणारा कोकरा याला एकदाच वधण्यात येणार आहे. त्याच्या स्मरणार्थ ही भाकर मोडा आणि त्याच्या स्मरणार्थ तो प्याला घ्या. त्याच्या स्मरणार्थ आठवा की माझ्यासाठी येशूचं शरीर मोडण्यात आलं, माझ्या अपराधांसाठी येशूचं रक्त वाहण्यात आलं आणि त्याच्या रक्त वाहण्याच्या द्वारे मला सार्वकालिक मरणातून सार्वकालिक जीवनात जाण्याचा एक मार्ग खुला झाला.